मित्रांनो नमस्कार. मी आता उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील या नगर ते मनमाड या राज्य महामार्गावर. तुम्ही ह्या साईडला बघू शकता, हा जो रस्ता आहे हा रस्ता जात आहे अहिल्यानगरकडे आणि हा जो रस्ता जात आहे हा जात आहे मनमाड या भागाकडे. आणि हा जो मधला जो तुम्हाला रस्ता जो दिसतोय तर हा जो चौक आहे ना, हा चौक जातो या ठिकाणी वांबुरीकडे. आणि तुम्ही बघू शकता की या भागामध्ये ही जी काही वाहतूक आहे तर या वाहतुकीमध्ये अक्षरशः जीव घेणे प्रवास हे प्रवासी करत आहेत. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे जे वाहनं उभे राहिलेले आहेत हे अक्षरशः या बाजूला इकडनं येणारी जी वाहतूक आहे या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाही आहेत आणि इकडनं जे वाहनं येत आहेत या बाजूला देखील कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये. त्याचप्रमाणे ही वाहनं थांबलेली दिसत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन या चौकामध्ये नाहीये. बहुतेक करून जास्तीत जास्त अपघात होण्याचं प्रमाण कुठलीही व्यवस्था नसल्या कारणामुळे होत असतो हे आपण वेळोवेळी बघत आलेलो आहोत. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची बाजू जी आहे की इथे कुठलाही वाहतूक कर्मचारी जो काही नियंत्रण करू शकतो वाहतूक असा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी नाहीये. ज्यावेळेस ही जी काही परिस्थिती आपण जर बघितली तर कदाचित धोक्याची घंटा म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो की कशाही पद्धतीचे वाहनधारक कुठलंही नियोजन नसताना देखील ही वाहनं चालवत आहेत. काही ठिकाणी शेतकरी वर्ग जो की शेतकरी वर्ग शेतीच्या काही ज्या काही त्याच्या गरजा आहेत त्या गरजांसाठी त्याला या राहुरीकडे जावे लागते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो की अत्यंत भयंकर परिस्थिती या चौकामध्ये आहे. एक वाहतूक नियंत्रण कर्मचारी जर या ठिकाणी ठेवला किंवा उपस्थित जर असला तर कदाचित ते वाहतूक नियंत्रण होऊ शकेल. बघूयात आपण महाराष्ट्र शासन याकडे कसं गांभीर्याने बघतंय. पाहत राहा आपला परिसर. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.